हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे मंगळवार आणि आज आहे महावीर जयंती. तर महावीर जयंतीच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर आज सुट्टी आहे, तर इथे मी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे. कुकरमध्ये सर्व भाज्या मिक्स लावलेल्या आहे. आधीला पावभाजी बनवायची आहे आणि इथे बाहेर मी दळण दळायला लावलं आहे. तर नागली थोडीशी ती दळायची आहे आणि ज्वारी पण दळायला लावली आहे. तर मग म्हटलं चला नागलीचं आणि ज्वारीचं दळण तरी दळून घेऊया. ज्वारी दळायला लावले. हे बघा, एक ड्रेस इस्त्रीचा होता, यांनी इस्त्री करून टाकली. मला अजून स्वयंपाक करायचा आहे, फक्त भात झाला आहे आणि आज आधीला पावभाजी बनवते आहे. किचनवरती भांडे बघा. चला. तर इथे सकाळी सकाळी 8:30 वाजले आणि सकाळी सकाळी वाशांची गाडी आली आहे. तर तुम्ही म्हणाल ताई पुन्हा घर बांधायला घेतलं का? तर सांगेलच पुढे, घर बांधते का काय करते ना. गेटच्या मध्ये गाडी येऊ राहिले, इथं ताडपत्रे अंथरले आणि तिच्यावरती ना ती वाशांड उतरून घ्यायची. उद्या विटाची पण गाडी येणार आहे. तर बघूया आता. चला आपण पुन्हा एकदा नवीन घर बांधायला सुरुवात करू. तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय काम करतो आहे घराचं ते. तर मी वरतून व्हिडिओ काढायला घेतला. म्हटलं व्हिडिओ काढणं होईल आणि गाडी किती भरेल ना ते सुद्धा कळेल. तर 4 ब्रास ही वाशांड आलेली आहे. तर हे म्हणे का जा वरतून व्हिडिओ वगैरे काढ आणि बघून घे गाडी किती भरलेली आहे. जुन्या लोकांची एक म्हण आहे, तर आज ती म्हण मला आठवली आहे. तर ती म्हण अशी आहे का घर म्हणतंय बांधून बघा आणि लग्न म्हणतं करून बघा. पण लग्न करून होतं पण घर मात्र लवकर बांधून होत नाही. तर लग्नाला कमीत कमी आपल्याला तारीख काढल्यानंतर 2 महिन्यात लग्न होतं, पण घर मात्र वर्ष 1.5 वर्ष होतच नाही. किती वाट बघायला लागते. आज काय एवढं काम केलं, उद्या काय तेवढं काम केलं. तर मला आहे ना आज ती म्हण आठवली. तर मग म्हटलं चला माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना पण ती म्हण सांगून दाखवूया. तर इथे ते बघा फाळक्यांच्या लेवलपर्यंत वाशांड भरून आली आहे. तर इथे ना आता ओतून घ्यायची ताडपत्रीवरती, म्हणजे कसं वाशांची नुकसान पण होणार नाही, कारण खूप महाग आहे. आणि त्यातले त्यात आत्ता सध्या युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट ही महाग झालेली आहे. पण महाग असो का स्वस्त असो, जे कामं आपल्याला ज्या वेळेत करायचे ना त्या वेळेत ते कामं करायलाच लागतात. पुढे घ्या म्हणा, पुढं. सकाळी सकाळीच मशीन लावलं होतं आणि मशीनला हे सर्व ब्लँकेट धुवून टाकले. तर म्हटलं चला आता ब्लँकेट वापरत नाही तर ते धुवून तरी ठेवून देऊ. तर दरवेळेस आहे ना मी काय करायचे, हातानेच धुवायचे. पण आता कमीत कमी 3 ते 4 वर्ष झाले ना मशीनलाच धुते. तर इथे ना आता सर्व ब्लँकेट वाळले आणि काढून घेते दिवसभर. मग मी काही व्हिडिओ शूटिंग वगैरे केलीच नाही. डायरेक्ट आता संध्याकाळचे माझ्या मते 5 वाजले. 5ला व्हिडिओची सुरुवात केली, कारण दिवसभर दुसरे काही कामं होते ते कामं केले. तर छान असे ब्लँकेट वाळलेत आणि आता आहे ना ते ठेवून देणार आहे, वापरणार नाही आहे. आज किचन रनर पण धुवून टाकला. 2-4 दिवस मिळून धुवायलाच लागतो आणि एकदमच 7-8 दिवसांनी धुतला ना तर तो खूप खराब होतो. तर मग 2-3 दिवसातून धुवून काढते आणि खूप छान अशी क्वालिटी आहे किचन रनरची. आज झाडांना पाणी मी सकाळीच घातलं होतं. सकाळी किंवा संध्याकाळी झाडांना पाणी घालायचं. एकदम उन्हामध्ये झाडांना पाणी घालायचं नाही, नाहीतर झाडं आहे ना खराब होतात. आणि संध्याकाळचे मग मस्तपैकी झाड झटक झाली, फ्रेश वगैरे झाली, चहा घेतला. त्याच्यानंतर मग आम्ही 2 जण गेलो होतो किराणा दुकानामध्ये किराणा घ्यायला. संध्याकाळचे 7 वाजले, किराणा घेऊन आले. आज मिरची पण आणली, धने आणले, 5 किलो मिरच्या आणली. तर दाखवेल मी कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या. आधी आवाज बंद कर. कोणत्या कोणत्या मी मिरच्या आणल्या ना ते सगळं काही दाखवणार आहे. तर आले आणि 2 मिनटं बसले. म्हटलं चला तुमच्यासोबत बोलूया. आणि बरेच दिवस झाले माझ्या ताईंसोबत गप्पाच नाही मारल्या. अशा पण मला कधी गप्पा मारायला वेळ नाही मिळत. त्याच्यामुळे कॅमेऱ्यासमोर गप्पा मारणं, जरा असं फोन हातात घेऊन आणि कॅमेऱ्यासमोर गप्पा मारणं माझ्याकडून जरा कमीच होतं. तर 5 प्रकारच्या 5 मिरच्या आणल्या आहे. हां, 5 प्रकारच्या 5 मिरच्या आहेत.
तर दाखवेल उद्याच्या वगैरे व्हिडिओमध्ये का कोणत्या कोणत्या मी मिरच्या आणल्या आहे. धने आणले धना पावडर बनवण्यासाठी. आणि थोडासा किराणा आणला. मी मागेच तुम्हाला सांगितलं का आमचा किराणा असाच असतोय, संपलं का घेऊन यायचं. भरताना किराणा भरपूर भरायचा, पण लागलं ना का असं वाट नाही बघायची का हा किराणा एकच महिना पुरला पाहिजे एवढंच. असं काही नाही. शेवटी आपण आपल्या जीवासाठीच जे काही कमवतोय ते कमवतो. आपल्याला लागेल तेवढंच आपण करतो खातो. तर असा अट्टाहास नसतो का एवढी वस्तू एवढेच दिवस पुरली पाहिजे. जोपर्यंत पुरेल तोपर्यंत पुरेल, संपली का घेऊन यायची. तर चला आता भांडे भरपूर आहे घासलेले, ते लावून देते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. तर दररोज भाजीला काय करायचं हा एक मोठा प्रश्न पडलेला असतोय. हा माझाच नाही तर प्रत्येक ताईंचा हा प्रश्न आहे का दररोज भाजीला काय करायचं आपल्या लेडीजचा असा असतंय. तर बघूया आता वरण भात कसली तरी भाजी पोळ्या वगैरे करते. आणि खूप भांडे, तेवढे भांडे लावायचे. अजून बाहेरचे कपडे पण काढले नाही, ते काढायचे आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. गिरणी पुसून आणि ठेवून द्यायच्या आहेत तिचा कवर वगैरे घालून. तर असं बिना कवरची ठेवली ना का खूप धूळ होते गिरणीवरती. तर तुम्ही बघितलं गिरणीचं झाकण कसं धुळीनं भरलेलं आहे. तर इथे ना थोडासा माझ्यासाठी चहा ठेवला. कटिंगमध्ये चहा घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. तर हे म्हणे का जास्त काही भूक नाही, त्याच्यामुळे आता वरण भात भाजी पोळी करू नको, दुसरं काहीतरी बनव. तर मग आता बघते काय स्वयंपाक करायचा. तर एकीकडे आता स्वयंपाक पण करणार आणि एकीकडे भांडे पण लावून देणार. तर सर्वात आधी चहा घेते. छान अशी आपण एक रेसिपी बघणार आहे. मूग डाळीची डाळ खिचडी बनवणार आहे. डाळ खिचडासुद्धा म्हणतात आणि डाळ खिचडीसुद्धा म्हणतात. तर यांना खूप आवडतं आहे. तर हे मला म्हणे का मस्तपैकी आता दाल खिचडाच बनव. तर इथे ना कुकरमध्ये तेल तापायला ठेवलं. तेलामध्ये जिरा मोहरीची फोडणी देऊन घेतली. बारीक चिरलेला एक कांदा घेतला, लसूण घेतलं आणि हिरवी मिरची. हे सर्व काही तेलामध्ये छान असं परतून द्यायचं आहे. आणि जर काही असं हलकं फुलकं करायचं म्हटलं ना तर यांना खूप आवडतं आहे. मग हे कधी पण शारदा दाल खिचडा बनव. मग चला बनवूया. तर आता आमच्या दोघांसाठीच, कारण सकाळी तर आधीला पावभाजी होती, त्याची पावभाजी अजूनपर्यंत तो खातो आहे. तर इथं तेलामध्ये सर्व काही कांदा आणि लसूण वगैरे परतून घेतला. त्याच्यानंतर इथे हळद पावडर आणि धना पावडर टाकून घेतली. व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतलं आहे. तांदूळ आणि मूग डाळ छान अशी 2 पाण्याने धुतली आणि ती सर्व मसाल्यामध्ये टाकून घेतलं आहे. तर इंद्रायणी तांदूळ आहे आणि हे तांदूळ माझ्या वडिलांच्या मिलमधलंच आहे आणि शेतामधलंच आहे आमच्या. तर छान असं व्यवस्थित सर्व मिक्स करून दिलं आणि पाणी भरपूर टाकायचं आहे दाल खिचडीसाठी. तांदूळ थोडंसं, जर 1 ग्लास तांदूळ घेतला तर अर्धा ग्लासालाही जास्त डाळ घ्यायची आहे आणि खूप छान होते डाळ खिचडी. तर पाणी जरा जास्त टाकलं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, वरतून कोथिंबीर टाकली आहे आणि झाकण लावायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही डाळ खिचडी बनवाल त्यावेळेस इंद्रायणी तांदळाचाच वापर करायचा. खूप छान लागते बरं का. आम्ही 1008 आणि इंद्रायणी तांदूळ खातो. जास्तीत जास्त इंद्रायणी आणि कमी प्रमाणामध्ये 1008. तर इथे ना आता 1 शिट्टी व्हायला ठेवते. कुकरचं झाकण लावलं आणि 1 शिट्टी करून घेते. तोपर्यंत मी सर्व किचनवरचे आता भांडे लावून घेते. मसाल्याचे डबे स्वच्छ पुसून जस्ट त्या ठिकाणी ठेवून देते. तर आज काही एवढा किचनवरती पसारा नाही आहे, कारण स्वयंपाकच करायचा नाही, फक्तच डाळ खिचडी बनवायची आहे. तर मग इंडक्शनवर म्हणजे लाईटच्या शेगडीवरतीच घालायला घेतली. आणि इथे ना लसूण वगैरे निवडून झाला होता, तर बाकीचा उरलेला आहे ना तो भरून ठेवते. आणि ते किचनवरती भांडे, वरती खाली सगळीकडेच किचनमध्ये भांडे, तर ते भांडे लावून देते. दिवसभर काहीच शूट केलं नाही, दुसरे काही कामं होते ते कामं केले. आणि मी म्हटलं तुम्हाला साड्या दाखवील, तर त्या साड्या आणि पैठणी ते दाखवायचं राहून गेलं. शेगडी लाईटची दाखवणार होते, ते दाखवायचे राहून गेलं. शेगडीचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला आहे, तर तो व्हिडिओ नक्कीच बघा. खूप छान लाईटची शेगडी आहे. तर आता मी तर वापरते ना, म्हणजे आधी तर मी चहासाठीच वापरायचे. कधीतरी असं मला आहे ना 2015पासून, म्हणजे मी माझ्या घरात राहायला आले तेव्हापासून आहे ना इंडक्शनची किचनवरती सवय झाली. मी ती काही तिच्यावरती स्वयंपाक करो अथवा ना करो, पण माझ्या किचनला आहे ना अशी लाईटची शेगडी किचनवरती ठेवला ना का वेगळाच एक लूक देते. आणि ती मला पहिल्यापासून, म्हणजे मी राहायला आले त्या दिवशीपासून मला माझ्या किचनवरती लाईटच्या शेगडीची सवय आहे बघण्याची. त्याच्यामुळे ना मला छान वाटतं. मग मी चहा वगैरे कधीतरी ठेवते, पण आत्ता सध्या जरा जास्तच वापर करते. कारण असं म्हणतात का गॅस टाक्या मिळतात किंवा नाही, तर मग मी म्हणते चला
जास्तीत जास्त स्वयंपाक आपण लाईटच्या शेगडीवरती करू आणि कमीत कमी स्वयंपाक गॅस शेगडीवरती करू. तर इथे ना आता कुकरची एकच शिट्टी करून घ्यायची, 2-3 शिट्ट्या होऊन द्यायच्या नाही आहे. आणि हे घासलेले भांडे बघा किती आहे. तर आता हे सर्व भांडे लावून देते, म्हणजे भांडे लावल्यानंतर आहे ना किचन एकदम रिकामा आणि मोकळा छान वाटतं. आणि हल्ली आहे ना आता माझ्याकडून आहे ना खूप लेट स्वयंपाक होतो, नाहीतर आहे ना आम्ही 8 वाजता जेवण करायला बसतो, पण आता 9 वाजतात आम्हाला जेवण करायला बसायला, नाहीतर 8 वाजता आम्ही जेवण करतो आणि 8:15 8:30पर्यंत आमचे जेवण होतात. 9पर्यंत माझा किचन आवरून होतो, पण आत्ता सध्या जरा उशीरच होतो. तर बघा इंद्रायणी तांदळाचा असा होतो डाळ खिचडा, खूप छान लागतो. एवढा सुंदर असा सुगंध सुटला आहे ना, इंद्रायणी तांदूळ म्हटल्यानंतर आहे ना खूप छान सुगंध सुटला आहे. तर बघा मस्त असा पातळ पातळ झाला आहे आणि असाच खायला छान लागतो, म्हणजे एकदम हॉटेलसारखा. हॉटेलमध्ये गेलं ना आपण म्हटलं ना दाल खिचडा द्या, तर अशाच पद्धतीने देतात. तर यांना खूप आवडतो. यांना कधी असं भूक वगैरे नसली ना तर ते म्हणतात शारदा दाल खिचडा बनव. तर छान असा व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि आता तूप टाकून खायचं. मला आहे ना तूप खूप आवडते, त्याच्यामुळे ना स्वयंपाकात वरणात वगैरे माझं तूप असतंच. मला आहे ना तूप आवडतं, त्याच्यामुळे मी तूप घरी आवर्जून बनवते. तर छान आता व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता ताटांमध्ये आम्हाला वाढून घेते. आधीचं जेवण झालं आहे, त्याची पावभाजी होती, त्याच्यामुळे त्याचं काही जेवणाचं आज मला टेन्शन नाही. आता आम्हीच 2 जण जेवण करणार. तर मी ताटामध्ये वाढवून घेतला आणि वरतून आहे ना तूप टाकायचं आहे. तूप मी घरीच बनवते, तूप विकत वगैरे आणत नाही. आणि डालडा तर घरात बघायला सुद्धा मिळणार नाही, तर गावठी तूप मस्त असं बनवते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी गरमागरम दाल खिचडी तयार झाली. वरतून तूप टाकले, तूप टाकून आहे ना खूप छान लागतंय. तर आज फक्त मला दाल खिचडीच बनवायची होती, बाकी दुसरं काहीच बनवायचं नव्हतं. आता पापड भाजते. तर चला तुम्ही पण या जेवण करायला. हॉलमध्ये बसतो, थोडीशी टीव्ही बघता बघता जेवण. आता इथे जेवायला बसायच्या आधी ना माठ पण भरायला ठेवते. म्हणजे काय होतं, रात्री झोपायच्या आधी माठ भरला ना का दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस थंडगार पाणी प्यायला मिळतं. आणि आता उष्णता उन्हाळा म्हटल्यानंतर आहे ना थंडच पाणी प्यायला लागतं. आणि आम्ही ना फ्रीजचं पाणी पिती नाही. माझ्या फ्रीजमध्ये ना बाटलीच पाण्याची आम्ही ठेवती नाही, सर्वजण माठातलंच पाणी पितो. तर मग मी काय करते, रात्री झोपायच्या आधीच माठ भरून ठेवते. न चुकता दररोज हे एक काम आहे, हंडा आणि माठ भरून ठेवायचा, का दुसऱ्या दिवशी छान असं थंडगार पाणी दिवसभर प्यायला मिळतं आहे. तर आता ना इथे मी बघा असं पाणी भरून ठेवते, पाईप लावते आणि पाईपाने ना डायरेक्ट माठात म्हणा किंवा हंड्यात म्हणा पाणी चालू करून घेते. तर आता इथे ना जे थंड पाणी होतं ते प्यायला काढलं आणि आता इथे माठ भरायला ठेवला आहे. तर असा पाईप लावून बघा पाणी कसं येतं आहे. मी केंटमधून बघा अशाच पद्धतीने पाणी भरून ठेवते. माठात हंड्यात आहे की नाही मस्त असं जुगाड, कसं खाली केंटच्या खाली हंडा लावा, मग त्या हंड्यातलं पाणी माठात होता किंवा तो हंडा उचलून बाजूला ठेवा. मग हे एकदम सोपी आयडिया, पाण्यावरती पण झाकण राहतं. तर इथे ना आमचे जेवणं वगैरे झाले, किचनवरचे कामं आवरले आणि आता ना हे ब्लँकेट सकाळी धुतलेले ना त्यांच्या घड्या घालून ठेवून द्यायच्या आहेत. कपडा धुतला ना का खूप हलका होतो आणि खूप अंगावर घ्यायला खूप छान वाटतो कपडा. तर मी 1-1.5 महिन्यातून का होईना पण ब्लँकेट सर्व धुवून काढते. तर आता ना हे छान असे ब्लँकेट धुतले, आता ठेवून देणार आणि पावसाळ्यामध्येच काढणार. आता उन्हाळ्यामध्ये ब्लँकेटचा वापर बंद करणार आहे. आता मी गोधड्या काढल्यात वापरायला आणि गोधड्या आहे ना अंगावरती एवढ्या छान वाटतात. उन्हाळा आणि रात्रीचे गरम वगैरे होतं आणि गोधडी अंगावर घेतली ना का थंडगार लागते. एवढं भारी वाटतंय ना अंगावरती गोधडी घेऊन झोपायला. गोधडीत असं म्हणतात का मायेची ऊब पण असते, तर खरंच ती गोष्ट बरोबर आहे. का एवढी छान गोधडीमध्ये झोप येते. रात्रीचे झोपलं आणि रात्रीतून मध्येच कुठे जाग वगैरे आली ना तर गोधडी पांघरायला म्हणजे अंगावरती घ्यायला लागते. एवढी थंडी वाजते आणि एवढी गार, खूप भारी वाटतं. त्याच्यामुळे ना मग आता आम्ही गोधड्याच काढल्या आहे वापरायला. तर बघा मी शिवलेली आहे गोधडी आहे, किती मस्त अशी गोधडी शिवली आहे. आपण आहे ना मे महिन्यामध्ये मस्त अशी एक गोधडी शिवू आणि मी तिचा व्हिडिओ पण बनवील. आता तुम्ही मला म्हणाल का ताई आता कोणी गोधडी घेतं का पांघराय, ब्लँकेट एवढे छान छान निघाले, त्याच्यामध्ये किती मस्त झोप येते. तर चला आता व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.